नमस्कार मित्रांनो, आज 28 जून लपंडावचा आजचा भाग आला आहे. आणि मित्रांनो, आजचा भाग जबरदस्त आहे. सखी सदन चाळीतले सगळे चाळकरी आता मनस्विनीच्या सरकारच्या बंगल्यावर आले आहे. इतकंच नाही तर सखीने सगळ्यांसमोर मनस्विनीला तिची जागा दाखवली आहे आणि त्यामुळे ही मनस्विनी चक्क रडायला लागते. हो मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग खूपच आवडणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मी एक पोस्ट टाकली होती, परवा माझी प्रकृती अचानक बिघडली होती, त्यामुळे मी व्हिडिओ नाही टाकू शकली. आजपासून आपण परत रिव्ह्यू सुरू करतोय. तुमच्यामधून काही जणांनी मला विश केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर सुरू करूया आजच्या भागाला. आजचा भाग सुरू होतो. सखीने सुंदर अशी टील ब्ल्यू कलरची साडी नेसली असते आणि खूप सुंदर तिने लुक केला असतो आणि पूर्ण घरात छान फुलं वगैरे लावून डेकोरेट करण्यात आले असतात. तितक्यात तिथे आता कृष्णा येते. कृष्णा म्हणजे हळद रुसली कुंकू हसलं मधली फिमेल ऍक्ट्रेस आहे ती. तर ही जी ऍक्ट्रेस आहे कृष्णा, ही सखीला भेटायला येते आणि कृष्णा आता सखीला विचारते, काय ग सखी, झाली आहे का तयारी? तर सखी खुश होते एकदम आणि म्हणते, कृष्णा तू, तयारी ऑलमोस्ट झाली आहे, पण तू इथे अशी काय? त्यावर आता कृष्णा म्हणते, अशी काय करतेस, मी तर तुला वाण द्यायला आली आहे. तर कृष्णा आता सखीला वाण वगैरे देते आणि सखीला म्हणते, सखी हे फक्त वाण नाहीये, तर हा माझा सबूत आहे. तुझा आतापर्यंतचा प्रवास मी पाहिलाय ग. खूप काही घडलंय तुझ्या आयुष्यात. आईच्या प्रेमासाठी तुला किती वाट बघावी लागली. ते प्रेम जेव्हा मिळण्याची वेळ आली, तेव्हा मात्र तुझी आई तुझ्यापासून हिरावून घेतली. तुला वडिलांचं प्रेम पण नाही मिळालं आणि जेव्हा कान्हाच्या रूपात तुझ्या आयुष्यात प्रेम आलं, तेव्हा तुला वाटलं की प्रेम मिळतंय आता कान्हाच्या रूपात, तेव्हा पण तुझ्या वाटेला निराशाच आली अगं. सखी पण थोडी इमोशनल होते आणि म्हणते, हो पण मी हरले नाही. आणि कृष्णा, जर तू कान्हाचं म्हणशील तर खरंच मी त्याच्यामध्ये माझा लाईफ पार्टनर बघत होती, अजूनही बघतीये. मला वडिलांचं प्रेम नाही मिळालं, पण कान्हासोबत मला सेफ वाटतं, एक वेगळंच फिलिंग येतं, छान वाटतं. सखी आता तिच्या मैत्रिणीचा म्हणजे कृष्णाचा हात तिच्या हाती घेते आणि म्हणते, खरं सांगते कृष्णा, मी त्याच्या बाबतीत अगदी प्रामाणिक होती, पण तरी सुद्धा कान्हा माझ्यासोबत असा का वागला असेल ग? त्यावर आता कृष्णा सखीला विचारते, मला सांग, तुझा कान्हावर विश्वास आहे का? तर सखी म्हणते, विश्वास आता तुला कसं सांगू? कृष्णा आता सखीला म्हणते, बरं तू एक काम कर, तुझे डोळे बंद करून घे आणि स्वतःच्या मनाला एकदम प्रामाणिकपणे तू विचार. सखी आता तिचे डोळे बंद करते, तर तिला सखी आणि कान्हा या दोघांचेच छान मुवमेंट्स दिसतात. सखीला आता त्यांची बॉन्डिंग आठवते, तिची आणि कान्हाची, आणि सगळं काही आठवतं. सखी आता डोळे उघडते आणि तिला रिअलाइज होतं. सखी म्हणते, हो आहे विश्वास माझा. त्यावर आता कृष्णा म्हणते, मग तो विश्वास असाच राहू देत कायम. कसं आहे ना, कधी कधी मोठ्या ध्येयासाठी छोट्या गोष्टींची तडजोड ही करावीच लागते. आणि कदाचित असं तुझ्यासोबत कान्हाचं वागणं, त्यामागे काहीतरी ठोस कारण असेल त्याचं. वेळ आल्यावर तो तुला सांगेलच. आणि मला तर आता इतकंच कळतंय, आता जे काही सुरू आहे ना, जे घडतंय ना, त्यापेक्षा तू त्या माणसावर विश्वास ठेव, मला असंच वाटतंय. पुढे आता कृष्णा सखीला म्हणते, तुला तुझं प्रेम मिळो. त्यावर आता सखी म्हणते, नक्कीच, खरंच तुझ्या बोलण्यामुळे मला माझी लढाई जिंकण्याचं बळ मिळालं. थँक्यू कृष्णा. आणि तू सुद्धा कसं दुष्यंतचं मन जिंकून घेतलंस, तुमच्यातले गैरसमज दूर केले आणि आता तुम्ही एकमेकांवर खूप प्रेम करता. अगदी तसंच आमच्याही प्रेमाचा अंकुर फुलावा, हीच प्रार्थना करेल मी वडाला. त्यावर आता कृष्णा म्हणते सखीला, सखी हा निर्धार म्हणजेच वटपौर्णिमेचा वाण आहे असं समज. सखी म्हणते, येस. आता सखी सुद्धा कृष्णाला वाण देते आणि म्हणते, हे फक्त वाण नाहीये, मी लढाईसाठी उचललेलं पहिलं पाऊल आहे. तर दोघीही एकमेकींना हळदी कुंकू लावतात आणि कृष्ण आता सखीच्या गालावर अशी हात ठेवते आणि तिला धीर देते. आणि मित्रांनो, आता दुसरा दिवस, आता खूपच मज्जा येणार आहे. ही जी मनस्विनी आहे ती आता तिच्या खोलीतून खाली उतरत असते. हॉलमध्ये खूपच कल्ला आणि गोंधळ सुरू असतो. तर आता हे सरकार खाली बघते तर काय, अख्खी सखी सदन चाळ सरकारच्या बंगल्यावर आली असते आणि सगळेजण हॉलमध्ये असतात आणि सगळे चाळकरी त्यांची बॅग वगैरे सगळं भरून तिथे आले असतात. मुलांची धावपळ सुरू असते, काही जणांचं गप्पा गोष्टी चालल्या असतात, काही लोक तर ब्रश करतात. तर आता सानप मामा ब्रश करत असतात. तिथून आता चाळीतला एक माणूस येतो. सानप मामा विचारतात, कुठं चाललायस? तर त्या काकाच्या हाती एक टमरेल असते आणि काका सानप काकांना म्हणतात, कुठे म्हणजे हे याला चाललोय.
तर सानप मामा म्हणतात चाडीत जाणं मग. तर आता हे काका म्हणतात चाड तर सकाळपासून शोधतोय, कुठे चाड? तर सानप मामा म्हणतात अगरे मग आतमध्येच जाणं. आता मनस्विनी सगळं बघत असते आणि तिचा खूप संताप होतो. दाभाडे मावशी जान्हवी गप्पा मारत असतात. सखी आणि कान्हा पण तिथेच असतात. आणि मित्रांनो, या बायांनी काय केलं असताना झुंबरवर सुद्धा कपडे वाळत घातले असतात. आणि इतकंच नाही तर कोणी कोणी सोफ्यावरती कपडे वाळू टाकले असतात आणि खालीच अशी मोठी दोरी बांधली असते आणि त्याच्यावरच सगळ्यांचे कपडे असतात. एका लहान बाळासाठी तिथे पाळणा पण बांधला असतो आणि काही लोक तर तिथे कॅरम पण खेळतात. आता हे सरकार खाली येते, सगळ्यांकडे एक नजर फिरवते, पण तिच्याकडे कोणाचंच लक्ष नसतं. आता मनस्विनी म्हणते काय चाललंय हे? तर सगळे जण मनस्विनीकडे बघतात. ही मनस्विनी म्हणते तुम्ही सगळे इथे काय करताय? तर चाडकरी थोडे घाबरतात, पण सखी म्हणते काय सरकार, काय चाललंय म्हणजे असं काय विचारताय? ही सगळी माझ्या सासरची माणसं आहेत ज्यांच्याकडे आता घर नाहीये राहायला. वर आता ही मनस्विनी म्हणते मग काय, राहायला घर नाहीये ना, मग हे काही धर्मशाळा आहे का इथे येऊन राहायला? तिथे आता गौतम काका, परशु, मीनाक्षी सगळेच असतात. आता ही मनस्विनी म्हणते मुळात त्या भिकाऱ्यांची लायकी तरी आहे का माझ्या घरात राहण्याची? तर आता सखी म्हणते भिकारी ते नाही, भिकारी तुम्ही आहात सरकार. त्यांना फक्त दुसऱ्यांच्या हक्काच्या गोष्टी लुबाडता येतात. माझ्यावरचा राग काढलात ना तुम्ही यांच्यावर, गाडीत नोटीस पाठवली, या सगळ्यांना त्यांच्या राहत्या घरातून बाहेर हाकललं. मग आता काय, हेच त्यांचं घर. आणि जोपर्यंत त्यांना त्यांची घरं परत मिळत नाही तोपर्यंत हे सगळे इथेच राहणार. सखी आता एकदम कॉन्फिडेंटली म्हणते. आणि आता ही मनस्विनी सखीकडे बघतच राहते. सखी म्हणते आणि हो, ही माझी माणसं आहेत आणि तुम्ही यांना घराबाहेर काढू शकत नाही सरकार. आणि आता सखी धमाकाच करते. सखी म्हणते ओह सॉरी वेट अ मिनिट, खूप सवय लागली आहे ना असं सरकार सरकार म्हणायची. लहानपणापासून एवढंच बोललात ना तुम्ही, आई म्हणू नकोस, सरकार म्हण. मॅडम नाही, फक्त सरकार. आजपासून तुम्ही माझ्यासाठी सरकार नाही, फक्त मनस्विनी आहात. आता सखी सगळ्यांना म्हणते यांना सगळे सरकार सरकार असं म्हणतात ना, म्हणजे ह्या सुद्धा त्यांची उपाधी अगदी छान सगळीकडे मिरवतात, बरोबर ना? काय ना सरकार, उपाधी प्रेमाने द्यायची असते. मला मान द्या, मला मान द्या असं म्हणून मागून घ्यायचे नसते. त्यामुळे आजपासून तुम्ही माझ्यासाठी सरकार नाही आहात आणि तसे हे नाव तुम्हाला शोभतही नाही. त्यामुळे तुम्ही आजपासून फक्त मनस्विनी आहात. आता कान्हा मनस्विनीला म्हणतो कळलं का मनस्विनी? कान्हा आता चिडवतोच मनस्विनीला आणि जी चांगली जिरते. आणि बघा आता काय होतं, पाळण्यातलं लहान बाळ रडायला लागतं. तर आता ही मनस्विनी म्हणते बंद करा याचं तोंड. त्या बाळाची आई लगेच उठते. पण आता काय होतं, कान्हा जातो त्या बाळाजवळ आणि म्हणतो ओलेलेले काय झालं, लढायचे नाही. हो, मनस्विनी मावशीला घाबरलास का? नाही घाबरायचे नाही. अरे मनस्विनी मावशी खूप चांगली आहे, आपल्याला इथे राहू देणार आहे, हो की नाही मनस्विनी मावशी? असं आता कान्हा पण म्हणतो मनस्विनीला. आणि सगळे चाडकरी हसतात. आणि मनस्विनीचा खूप मोठा पचका होतो. आता ही मनस्विनी खवळते आणि तिच्या खोलीत जाते. तिच्या ड्रॉअर मधली पिस्तूल ती बाहेर काढते. त्याकडे बघत ती म्हणते प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असते. या दोघांनी सगळ्या लिमिट्स क्रॉस केल्यात. आता बस, माझे पेशन्स संपलेत, आता मी कोणालाच नाही सोडणार. असं म्हणून ही मनस्विनी बंदूक घेऊन खाली येते. कान्हा आता त्या बाळाला म्हणत असतो मज्जा आली की नाही बाळा? आणि सगळे जण हसत असतात. तिथे आता ही मनस्विनी येते. आता सगळे जण हसत खेळत असतात, परशु मीनाक्षी सोडून. तर आता ह्या मनस्विनीला खूप जिवार येते आणि ती ओपन फायर करते. हवेमध्ये आता बंदूक चालवते. सगळे घाबरतात आणि सगळे आता शांत होतात आणि उभे राहतात. बघा मित्रांनो, ही मनस्विनी काय करते. मनस्विनी हळूहळू बंदूक घेऊन खाली येते आणि मग कान्हाच्या डोक्यावर ठेवते. कान्हा एकदम ठाम उभा असतो. बाकीचे सगळे घाबरतात. सखी आता कान्हाचा हात पकडते. आता ही मनस्विनी म्हणते 1 सेकंदाच्या आत तर हे सगळे माझ्या घराबाहेर गेले नाहीत ना, तर आय स्वेअर मी एकेकाला गोळ्या घालेन. तर आता ही जी मनस्विनी आहे ती कान्हावर गोळी चालवणारच असते, पण सखी शिट्टी वाजवते. आणि 2 लोक बाहेरून आतमध्ये येतात. त्यांच्याजवळ कॅमेरा असतो आणि या कॅमेरावाल्यासोबत 2 रिपोर्टर पण असतात. आता ही जी मनस्विनी आहे त्यांना बघून पटकनच बंदूक लपवते. आणि हे जे मीडिया आणि रिपोर्टर्स वाले आहेत हे म्हणतात वाह,
तेजस्विनी कामत असंच नाही तुम्हाला सरकार म्हणत. नाही मानलं तुम्हाला, किती मोठं मन आहे तुमचं. सखी सदन चाळीवर इतकं मोठं संकट आलंय, ही माणसं बेघर झालीत. हे तुम्ही खुद्द सगळ्यांना तुमच्या घरात राहायला जागा दिली. त्यावर आता एक रिपोर्टर म्हणते हे फक्त सरकारच करू शकतात. त्या सखी आणि कान्हा मनस्विनीवर खूपच हसत असतात. त्यांनी सगळी सोय आधीच केली असते. कारण तर ही मनस्विनी म्हणते कोणी सांगितलं तुम्हाला हे, आणि मुळात तुम्हाला इथे बोलवलं कोणी. तर आता एक रिपोर्टर सांगते अहो तुमच्या मुलीने, सखीने. त्यावर आता सखी म्हणते नाही नाही, माझं यात काहीच क्रेडिट नाहीये. ही आयडिया माझ्या आईचीच होती, म्हणजे सरकारची. हा पण आता त्या कबूल नाही करणार आहे ना. त्यांना त्यांच्या चांगुलपणाचं क्रेडिट घ्यायला आवडत नाही. इनफॅक्ट त्यांची अशीच अपेक्षा होती, हे कुणालाच कळू नये. आणि आता सखी मनस्विनीला म्हणते हो ना आई. तर आता ही मनस्विनी गप्पच असते. कान्हा म्हणतो नाही पण आता काहीच उपयोग नाही. आता सगळ्यांसमोर सत्य आलेलं आहे. इथे आता सगळे पत्रकार आलेच आहे. तर मला काय वाटतं ना सरकार, तुम्ही आता तुमच्याच तोंडानं यांना आश्वासन देऊन टाका की ही सगळी मंडळी आता इथेच राहतील. आता ही मनस्विनी कान्हाकडे रागातच बघते. कान्हा म्हणतो ते तिकडे बघा. सगळे चाडकरी आता गालातल्या गालात हसू लागतात. तर सखी पण कान्हाला म्हणते आणि मला काय वाटतंय ना, चांगल्या गोष्टीसाठी क्रेडिट मिळत असेल तर कशाला लाजायचं. कान्हा म्हणतो हो ना. तर सखी म्हणते हो की नाही आई, लाजू नकोस, सांग यांना. तर आता या मनस्विनीला तसंच करावं लागतं. ही मनस्विनी आता मीडिया समोर म्हणते मी जे काही केलंय ते माणुसकीच्या नात्याने केलंय. ही चाड सखीच्या बाबांनी उभी केली. त्या चाडीला सखीचं नाव सुद्धा दिलं, सखी सदन चाड. आता या अर्थाने हे सगळे फॅमिली मेंबर झालेत. आणि फॅमिलीचा मेंबर अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मी ते माझं कर्तव्य समजते. आणि आता ही मनस्विनी कचरतच बोलते आणि म्हणते आता तुमच्या समोरच सांगते, जोपर्यंत यांचा प्रश्न सुटत नाही, यांची राहायची सोय होत नाही, तोपर्यंत हे सगळे. तर मनस्विनी पॉज घेते आणि सगळे हिच्याकडे पाहू लागतात. पुढे आता मनस्विनी म्हणतेच की हे सगळे थेच माझ्या घरात राहतील. तर सगळे चाडकरी हसू लागतात आणि टाळ्या वाजवतात. कारण आता ही मनस्विनी मागे फिरूच शकत नाही. कॅमेरा समोर हे डिक्लेअर केलं असतं. आता हे रिपोर्टर्स म्हणू लागतात खरंच ह्या मनाने पण सरकार आहेत. तुमच्या या चांगुलपणाला आम्ही चांगलंच कव्हरेज देतो, म्हणजे इतर लोकांना मोटिवेशन मिळेल, देतो आम्ही, असं म्हणत सगळे निघून जातात. आता रिपोर्टर्स निघून जातात आणि मनस्विनी सखीला म्हणते डॅम यू. तर सखी म्हणते हे काय केलं सरकार तुम्ही, स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. आणि आता पुढे सखी म्हणते हा म्हणजे ती कुऱ्हाड आम्ही तुम्हाला आणून दिली आणि स्वतःच्या पायावर मारायला भाग पण लावलं. गौतम काका आता जोराने हसतात या मनस्विनीवर. सखी आता पुढे म्हणते हा पण आता मनस्विनी, तुम्ही तुमचा चांगुलपणा मीडिया समोर कबूल केलंय. आता तुम्ही यांना घराबाहेर नाही काढू शकत. आणि तसं जर तुम्ही केलंच तर तुमच्या इमेजचं काय होईल जरा विचार करा. यावर आता कान्हा म्हणतो याला म्हणतात बंदूक न चालवता एन्काउंटर करणं. आणि आता सगळे हसू लागतात आणि सखी म्हणते वा. आणि मनस्विनीचा खूप मोठा अपमान होतो. परशू मीनाक्षी हसत नाही पण. आणि आता ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते एकमेकांचे दात मोजून ठेवा, पुन्हा हसलात तर ते दिसणार नाहीत, असं म्हणून ही मनस्विनी तिच्या खोलीत निघून जाते. आता गौतम, परशू, मीनाक्षी समोर येतात आणि गौतम काका सखी आणि कान्हाला म्हणतो शाबास, तुम्ही आज तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं, तेही तिचाच फॉर्म्युला वापरून, मजा आया. त्यावर आता परशू म्हणतो हो पण म्हणून ती शांत बसणार नाहीये. मीनाक्षी म्हणते हो ती नक्कीच पलटून वार करणार. त्यावर आता सखी म्हणते डोंट वरी, काळजी करू नका, आता आपण सगळे विरुद्ध सरकार असं झालंय. आता आपली ताकद वाढली आहे आणि हे आता तिलाही कळलं असणार आहे. आता तिच्या रूम मध्ये जाऊन वस्तू फेकण्यापलीकडे ती काहीही करणार नाहीये. गौतम आता हसायला लागतो. आणि बघा मित्रांनो आता काय होतं, सगळेजण आता खालूनच मनस्विनीच्या खोलीकडे पाहू लागतात. हे मनस्विनी तिच्या खोलीत येते. मनस्विनी त्या बंदुकीकडे पाहू लागते आणि तिला सगळं आठवतं की कसं सखी आणि कान्हाने हिच्या नाकावर टिचून बंगल्यावर धमाकेदार एंट्री घेतली होती. आता मनस्विनी ती बंदूक खाली टाकून देते आणि ही मनस्विनी खूपच आता खचली असते.
कारण हिला आता समजलं असतं की सखी तर आता मनस्विनीला अजिबात घाबरणार नाहीये. आता या मनस्विनीला सगळंच आठवतं, कसा तिचा फोटो काढून घेतला होता सखी आणि कान्हाने आणि सखीचा फोटो भिंतीवर लावला होता, तेही मनस्विनीच्या डोळ्यासमोर. आणि ही मनस्विनी आता पहिल्यांदा काहीच फेकफाक करत नाही, ती खूपच खचली असते. त्यानंतर ती बेडवर जाऊन बसते. आता मनस्विनीला तिचे सगळे कर्म आठवतात की कसं तिने गृहिणींचा अपमान पण केला होता आणि सखीने तेव्हा पण तिला चांगलाच धडा शिकवला होता. त्यानंतर टेंडर कारस्थान करूनही ही मनस्विनी कशी तोंडावर आपटली होती आणि टेंडर सखी आणि कान्हाने जिंकलं होतं, हे पण आता मनस्विनीला आठवतं आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं. त्यानंतर तिला हे पण आठवतं की सखीने चाबूक ओढून मनस्विनीला सखीच्या पायाशी आणलं होतं आणि तेव्हा पण तिचा अपमान झाला होता. आणि शेवटी आता मनस्विनीला आजचं झालेलं सगळं आठवू लागतं की कसं सखीने म्हटलं होतं की आता तुला मी सरकार म्हणणार नाही, तू माझ्यासाठी आता मनस्विनी आहेस. आणि आता हे सगळं आठवून मनस्विनी चक्क रडायला लागते. तिचा कॉन्फिडन्स पूर्ण खचला असतो आणि या मनस्विनीला खूप हेल्पलेस फील होतं आणि हे बघून मनाला आपल्या खूप शांतता वाटते, खूप छान वाटतं. मनस्विनी आता याचा पण विचार करते की तिने तर मीडिया समोर बोलून टाकलंय की ती सगळ्या चाडकऱ्यांना इथेच ठेवणार आहे जोपर्यंत त्यांच्या राहण्याची सोय होत नाही तोपर्यंत. आता मनस्विनी सगळं आठवते आणि खूप रडत असते. तितक्यात अचानक एक आवाज येतो, रडतीयेस? मनस्विनी आता वर बघते तर तिचंच प्रतिरूप असतं आणि मनस्विनीचं प्रतिरूप तिला म्हणत असतं, का ग विसरलीस का, तू सरकार आहे. भलेही त्यांनी तुला सरकार म्हणायचं बंद केलं असलं तरी तू आजही सरकार आहे. कालही तू सरकार होतीस आणि उद्याही तूच सरकार असणार आहे. काम डाऊन, जरा शांत डोक्याने विचार कर. हे सगळे आता एकत्र झालेत, त्यांची एकीच त्यांची ताकद आहे. सो तू आता त्यांची एकी तोड आणि मग बघ एकमेकांची डोकी कशी फोडतात तर ते, आणि मग तुझं साम्राज्य आबादित राहील सरकार. आता मनस्विनी तिच्याच प्रतिरूपाकडे बघते आणि हे सगळं ऐकते. तिचं प्रतिरूप आता गायब झालं असतं. हे सगळं बोलून आता मनस्विनी रिअलाइज होतं तिला. मनस्विनी उठून उभी होते, तिच्या खुर्चीवर ती हात फिरवते आणि म्हणते, मला त्रास देण्यासाठी तू त्या घाणेरड्या चाळीतल्या लोकांना इथे घेऊन आलीस ना सखी. आता बघच, मी काहीच न करता ते सगळे चाडकरी स्वतःहून घराबाहेर जातील. आता या मनस्विनीला परत तिचा कॉन्फिडन्स मिळाला असतो. मनस्विनी तिचं लाइटर घेते आणि ऑन करते आणि त्याकडे बघते. मग त्याची जी आग आहे ती विझवते. आता ही मनस्विनी पुढे काय करणार आहे हे आपण बघूच. पण मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की ही मनस्विनी मुद्दामच बंगल्यावरची लाईट बंद करते आणि तिला असं वाटत असतं की सगळे चाडकरी आता एकमेकांना भिडतील. आता काय होतं ते आपल्याला उद्या कळेल. पण त्यानंतर सखी आणि कान्हा चाळीत दाखवलेत. सखी कान्हाला म्हणणार की आता कितीही ठरवलं त्या सरकारने तरी आपल्याला हरवायला तिला 7 जन्म पण अपुरे पडतील. त्यावर कान्हा म्हणतो, म्हणजे पुढचे 7 जन्म तरी तुम्ही माझ्या सोबत असाल. आणि उद्या लग्नानंतरचा पहिला वटपौर्णिमा आहे आपला. तुम्ही माझ्यासाठी पूजा कराल ना, उपवास ठेवाल ना, वडाला फेरा वगैरे सगळं घालणार ना. सखी कान्हाला म्हणते, अजिबात नाही. बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला दिसतं की सगळे चाडकरी आता परत त्यांच्या चाळीत आलेले असतात. आता हे कसं शक्य झालं यासाठी उद्याचा भाग नक्की पहा. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, सखी कान्हासाठी वटपौर्णिमेची पूजा करेल का? कमेंट करून तुमची मतं नक्की कळवा. आजचा भाग कसा वाटला ते सुद्धा सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.